हा मित्रांनो, आपण पोहोचलेलो मनमाड स्टेशनला. इथून आपल्याला ट्रेन आहे, तर 4:15 वाजताची आपल्याला ट्रेन आहे. आपण जाऊ ट्रेनने इथून. त्याच्यानंतर हे आपलं मनमाड स्टेशन आहे. इथून आपल्याला ट्रेन आहे, तर डायरेक्ट भोपाळ ट्रेन आहे. इथून आपण भोपाळला उतरणार आहे. तिथून पुढची जर्नी तुम्ही नक्की बघा, खूप मजा येणार आहे. ही नवीन जर्नी आपण स्टार्ट केलेली आहे. पूर्ण फॅमिली ट्रिप आहे आपली, सगळी फॅमिली आलेली. ए भाऊ, मामा मित्रांनो, आपण पोहोचलो होतो सकाळी भोपाळ स्टेशनला. तरी 4:30 वाजताच्या दरम्यान, 4-4:30च्या दरम्यान. तर आपण भोपाळ स्टेशनवरून आता शिवरला आलेलो आहे. थकलेलो खूप होतो, म्हणून काय मधली जर्नीचा दाखवलं नाही तुम्हाला व्हिडिओ. आता इथं आपण शिवरला आलेलो आहे. शिवरला आलेलो आहे मंदिर. हा रात्रीचा टाईम, तसं मी दिवसाचा तुम्हाला व्हिडिओ टाकणार आहे. दिवसाची क्लिप पण दिसून तुम्हाला. हे रात्रीचं तर कसं दिसतं इथलं ना, जरा ते बघून घ्या. हे पप्पा, मामा, भाऊ, दादू. हे वरती हे अन्नदान सामग्री जमा करण्याचं ठिकाण आहे. वरती प्रभू श्रीरामांचं आहे. तिकडं आपल्या विष्णू भगवानाचं आहे, कृष्णा विष्णू भगवानाचं आहे. आणि हे इथे कथा वगैरे वाचण्याचं आहे. समोर सकाळी मी पूर्ण डिटेल्समध्ये सांगेन. आता तुम्ही हे बघा नाईटचा व्ह्यू कसा असतो इथं. पूर्ण नाईटचा व्ह्यू आहे. आता आपण सकाळी भेटू. नमस्कार मित्रांनो, सर्वांना शुभ सकाळ. तर आपण आलेलो आहे शिवरमध्ये. फ्रेश वगैरे झालेलो आहे. आपण आता दर्शनाला वगैरे जाणार आहे. तिथं आपले फॅमिली मेंबर, घरचे पूजा वगैरे करणार आहे. त्याच्यानंतर आपण जाणार, दर्शन वगैरे घेणार. रुद्राक्ष भेटतो, रुद्राक्ष पण घेणार आहे. आणि आपण भोपाळला उतरलो होतो. भोपाळवरून आपल्याला रिक्षा होती, त्याची व्हिडिओ मी काही टाकलेली नाही. ती तरी कॉस्ट आपल्याला 100-150च्या अराऊंड जाते. तिथून आल्यानंतर आपण एका हॉटेलला थांबलेलं, स्टे केलेलं आहे. तिथून हॉटेलचं आपल्याला काय 1500 रुपये एक रूम भेटलेला आहे. आणि रूम पण खूप मोठा आहे. त्यात मिनिमम 8-9 जणं तरी आरामात ॲडजस्ट होता. खूप मस्त असं, आणि गरम पाणी वगैरे सगळी सुविधा होती. आपण फ्रेश वगैरे झालेलो आहे. आता इथं मागं मंदिर आहे, ते तुम्हाला दिसणार नाही, ते ब्लर दिसतंय. तर मागं मंदिर आहे, तिथं जाणार आहे आपण. तुम्हाला मी बॅक कॅमेऱ्याने दाखवत होता. तो मागचा व्ह्यू बघा वरतून. आणि आता आपण जाऊ, दर्शन वगैरे घेऊ. पूर्ण एकदम डिटेलमध्ये व्हिडिओ टाकू. आणि इथं फिरण्यासारखं काय आहे शिवरमध्ये ते पण बघू. आणि मंदिराची पूर्ण माहिती आपण नक्की तुम्हाला देऊ, कळू. तुम्ही पण या, नक्की भेट द्या. मित्रांनो, हे मार्केट आहे. इथं खूप सारे दुकानं आहे. भरपूर प्रकारचे दुकानं आहे. सगळे इथं प्रसाद, हे महाकालचे टी-शर्ट वगैरे, आणि खेळण्या वगैरे, दागेदोरे. हे पुढे दिसलं ते तिथं मंदिर आहे आपलं. तिथं मंदिर आहे. आणि हे दुकानं पाहू शकता तुम्ही, सगळे दुकानं आहे. हे अशा रिक्षा येत्या. रात्री आपण अशाच रिक्षांमध्ये आलो होतो. हे इथून मंदिर आहे, हे समोर मंदिरातच आहे. पूर्ण मंदिर आहे. हे मधून तुम्हाला दाखवणार आहे. मध्ये फोन अलाउड असलं तर 100% मी तुम्हाला दाखवून, ते पाहू शकता.
खूप मोठा असं मार्केट आहे इथं. या साईडला मंदिर, या साईडला मंदिर आणि समोरच बघा खूप सारे दुकानं आहे. जे नाही ते भेटेल. हे इथं झाडं वगैरे, शमीपत्राचे, बेलाचे झाडं. इथं माळा वगैरे आहे बा. इथं पलीकडच्या साईडने मंदिर आहे. हे मंदिर आहे पूर्ण. हे जे दिसतंय ना इतकं मोठं, हे मंदिर आहे. एवढं मोठं मंदिर आहे. आणि इकडं त्याच्या हा रोड आहे. आपण हा भोपाळ साईडने आलो होतो तर हा रोड होता आपल्याला. आणि इथून आता एंट्रेन्स गेट आहे. हे समोर दिसतं ना, इथून मध्ये जायचं गेट आहे. याच्या अपोजिटलाच बघा एवढे सारे दुकान आहे. मित्रांनो आपण आता एंट्री केलेली आहे. हे इथं गेट आणि या रोडने आपण चाललेलो आहे. तुम्हाला रात्रीचा व्ह्यू दाखवला होता. रात्री इतकं काही कळलं नसणार. तर आता बघा आपण चाललेलो आहे, मंदिरात चाललो आहे. हा मागं बघितलं तुम्ही, मागं गेट आहे आणि हे इकडं मंदिराचा परिसर. हा पूर्ण मंदिराचा परिसर. हे इकडं बघा, हे इथं मंदिराचं काम चालू आहे मागं. तुम्हाला रात्री दाखवली होती विष्णू भगवानाची मूर्ती. इथं विष्णू भगवानाची मूर्ती, इकडं हे मंदिर आणि हे प्रभू श्रीरामांचं जे नदी पार करत होते, वनवासात गेले होते तेव्हाचं ते. आणि हे इकडं चालू आहे ते मंदिराचं काम. हे इथं मंदिर मागं तुम्ही बघू शकता किती मोठ्या प्रमाणात ही शिवलिंग तयार करण्यात आली. आणि त्याच्या समोरच एकदम भारी असं मंदिर चालू आहे. हे बघू शकता. हा पूर्ण परिसर तुम्हाला रात्री दिसला नसणार. रात्री तर तुम्हाला काही दिसलं नसणार. आता अशा पद्धतीने हे आपले सगळे गल्लीतले फॅमिली मेंबर्स आहेत. ते इथं आपण चपला काढलेलं. इथं सगळ्यांनी आता चपला काढल्या. हे खूप मोठा परिसर आहे. हे इकडं आहे ना, हे थोडं वाईट दिवस असन. इथं गोशाला आहे आणि हे इथं मंदिर. हे जे इथली जी शिवलिंग आहे, समोर शिवलिंग आहे, शालिग्राम आहे, म्हणजे तो दगड आहे एक शालिग्राम. त्याची शिवलिंग तयार करणार आहे आणि तो या मंदिरात ठेवणार आहे. इथं हे मेन मंदिर. त्याच्यानंतर हे इथं पंडाल, छोटासा असा पंडाल, कथा वगैरे होती ती. हे पंडाल, ही शेजारी, त्याच्या शेजारी ही बिल्डिंग दिसते. ही संस्थांची रूम आहे. इथं हे आपले संस्थांची रूम आहे. आणि त्याच्या शेजारी तिथे अन्नदान वगैरे तिथं ते तुम्हाला रात्री सांगितलं होतं ते. आणि इथं शेजारी देणगी काउंटर. आणि बॅक साईडला काय ते अजून आपण बघितलेलं नाही, ते बघू. या इकडं गौशाला आहे. आणि चला आता पुढं फिरू. इथं सगळ्यांची कन्फ्युजन चालू आहे. ही दिशा पूर्व आहे का ही दिशा पूर्व आहे, सगळ्यांची कन्फ्युजन झाली. इथं सगळे डिसाईड करते नेमकी इथून पुढं करायचं काय. त्याच्यानंतर चालले इथं प्री रुद्राक्ष वगैरे राहतो. तो आपण रुद्राक्ष पण दाखवणार तुम्हाला. ओरिजिनल रुद्राक्ष राहतो, जे हवन वगैरे आपण काय म्हणतो ते पूजा करतात ना, मोठी पूजा, त्याचा रुद्राक्ष राहतो. तो पण तुम्हाला दाखवून. तो आधार कार्ड त्याला आणणं गरजेचंच आहे. आधार कार्ड नसलं तर रुद्राक्ष भेटत नाही. आधार कार्ड आणणं गरजेचं आहे. तर येताना नक्की आधार कार्ड घेऊन या. आणि आपण रुद्राक्ष दाखवू. तसे आता यांना पूजा वगैरे करणार आहे. ते कंकर शंकर म्हणतात ना, त्याची पूजा करणार आहे. ते पूजा पण आपण बघू कशी करते. तर हे गिटं डिसाईड चालू आहे. आप्पा हे सांगू राहिले रुद्राक्ष पूजा वगैरे करून त्याने रुद्राक्ष वाटपला ठेवलेली ते. आता हे काय करते का ते तिकडं पूजा करते वाटतं आपले. ए मम्मी, आता काय सापडते तू? हे 5 कडे सापडते का? मी काय म्हणतोय, रुद्राक्ष आल्यावर घ्यायची का? हे मामी, रुद्राक्ष 5 कडे झाले का? अरे काय घेतले? हे 5 कडे. हे बाई सगळे इथं पूजा करते, सगळे लाईनीत पूजा करते. हे इथं मंदिरासमोरच पूजा करते.
डिसाईड चालली मागं बघू शकता तुम्ही. इथून टोटल आपली रांगी इथून मागून बघू शकता. इथून टोटल आपले रांगेत बसलेले टोटल रांगेत आता पूजा करणार आहे. तुम्हाला पूजेचे पण व्हिडिओ टाकतो. 5 कडे घेऊन ते काय पूजा करणार आहे त्याची पण तुम्हाला माहिती देतो. काय नेमकी काय कशा निमित्त ते पूजा करते काय ते त्याची पण तुम्हाला माहिती सांगतो. आणि हे टोटल आपले रांगेत बसलेले तुम्हाला त्यांचे पण व्हिडिओ दाखवतो. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. आणि याच्यानंतर आपण उज्जैनला जाणार आहे. उज्जैननंतर आपण ओंकारेश्वरला जाणार आहे त्याची पण मी व्हिडिओ टाकणार आहे ते नक्की बघा. मनीषा का कायची पूजा करते तुम्ही? शंकर शंकरची. काय त्याचं वैशिष्ट्य काय? काय मनाची इच्छा वगैरे पूर्ण करण्यासाठी का? शंकरची पूजा करायची आपल्याला. अच्छा म्हणजे आपण आशीर्वाद म्हणून आणि शिर्डीवरून इतके लांब आलो त्याचा आशीर्वाद म्हणून काही फळ म्हणून मनातली इच्छा म्हणून हे 5 कडे आपण घरी नेणार त्यांची पूजा वगैरे. त्यातला एक कडा नेणार. अच्छा ते पाहू शकते सगळे रांगेत तिथून रांगेत बसलेले आपले. आता हे सगळ्यांमध्ये आपण यांना आज फर्स्ट क्वेश्चन करणार आहे. तर आपण तुम्ही शिर्डीवरून इथं आले शिवरला तर शिवरला तुम्हाला आजूबाजू तुम्ही फिरले तर कसं वाटलं? एकदम प्रसन्न वाटलं. आणि इथं आल्यानंतर वातावरण एकदम प्रसन्न वाटतं. माणसाचं मन आहे ना एकदम हृदय भरून येतं. व एवढे लोक येतात इथं एवढं दर्शन करतात महादेवाचं. एवढ्या स्त्रिया येतात. एवढं त्यांचं म्हणजे इतकी श्रद्धा आहे. आणि अजून इथलं काम चालू आहे. तर हे काम पूर्णतः झाल्यानंतर खूपच सुंदर एक स्वर्गात आल्यासारखं असेल आपल्याला फील होईल. आता आपण यांना क्वेश्चन करू. मामा खास सुरतवरून इथं आलेला आहे. मामाचा हा दुसरा चक्कर आहे बरोबर. मामा तू फर्स्ट टाइम आला होता आणि आत्ताच्या टायमाला रिटर्न आलाय तर तुला याच्यात काय सुधारणा वाटली? खूपच सुधारणा वाटलेली आहे याच्यात. मला एकदम शांतीचा अनुभव होतो. कारण की इकडे पहिला काम चालू होतं आणि आता खूपच प्रगती झाली आहे इकडे. आणि श्रद्धाळू खूप भारी मार्गात येत आहे तिकडे. आता हा यंग आहे आपल्यात तर याला काही क्वेश्चन विचारू. तर तू फर्स्ट टाइम आलेला आहे या ठिकाणी. तू फर्स्ट टाइम आलेला आहे आणि तू आल्यानंतर तुला बाकी साईडचं वातावरण बघून नवीन यंग पिढीला काय सांगू शकतो तू? मी हेच सांगेल की प्रत्येकाने येऊन इथे दर्शनाचा लाभ घ्यावा. प्रत्येकाने येऊन त्यांचं म्हणजे इथे आल्यावर एकदम मन असं प्रसन्न झाल्यासारखं वाटतं. सगळ्यांनी यावं. इथले वातावरण बघावं. एकदम प्रसन्नित झालेलं असं वातावरण पण आहे. सगळे असे तुम्ही बघू शकता इथे महिला वगैरे सगळे असे पूजा वगैरे करताय. आम्ही जाऊन तिथून असं रुद्राक्ष पण घेऊन आलो तिथून. तर सगळ्यांनी या दर्शनाचा लाभ घ्या. आणि हे दे का हा तुम्हाला रुद्राक्ष म्हटलं होतं मी. तो अशा पद्धतीचा रुद्राक्ष आहे आणि हा ओरिजिनल रुद्राक्ष आहे बरोबर. हा शक्यतो आधार कार्ड सोबत घेऊन या येताना. कधी याला आधार कार्ड पण गरजेचंच असतं. नाही तर मग या हाताला वोटिंग केल्याप्रमाणे ही निशाणी आहे. ही अशी निशाणी आहे. या निशाणीवर पण देतात. श्री शिवाय नमस्तुभ्यं. श्री शिवाय नमस्तुभ्यं. श्री शिवाय नमस्तुभ्यं. हर हर महादेव. अशा पद्धतीने आता तुम्हाला पूजेचे पण क्लिप दाखवतो. तर तुम्हाला कसं वाटलं नक्की ते सांगा. आणि हा एक आपला शिवरचा ब्लॉग होता. याच्यानंतर आपण उज्जैनचा, त्याच्यानंतर आपण ओंकारेश्वरचा. आणि ओंकारेश्वरला आपली 14 किलोमीटरची फेरी आहे ती पण आपण बघणार आहे. तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा जेणेकरून जास्तीत जास्त आपल्याला एंगेज होतील. सगळ्यांना इथली माहिती पण भेटेल. तर आपण हे टोटल तुम्हाला हे सगळे जे आहे हे सगळं तुम्हाला दाखवणार आहे. तर हे इथं आपल्या लाईनीत बसलेले. आता यांची पहिले मी पूजा दाखवतो तुम्हाला. त्याच्यानंतर मी पुढची व्हिडिओ स्टार्ट करतो. हे 11 दिवे पण प्रज्वलित करणार आहे. हे 11 दिवे पण बघून घ्या तुम्ही. हे समोर दिसते नाही 11 दिवे सगळे 11 दिवे प्रज्वलित करणार आहे. हे भेटून सगळे बघा तुम्ही सगळे दिवे प्रज्वलित केले. काहींनी तिकडे ऑलरेडी केले ते बघू शकता. ही अशी पद्धतीची पूजा असते. हे असे 5 कडे मांडून त्याच्यातला एक खडा घरी घेऊन जातो व बाबाला आपली काय मनातली इच्छा असेल ती मागून तो एक खडा आपण घरी घेऊन जातो बाबाचा आशीर्वाद म्हणून.
भोलेबाबांचा आशीर्वाद होता. मित्रांनो, हे शिवरमधलं कुबरेश्वर धाम आहे, हे बघू शकता. मी शिवर म्हणत होतो, पण ॲक्च्युली मला पण इतकं काही, मी पण फर्स्ट टाईम आलेलो आहे तर मला पण इतकं काही माहीत नव्हतं. तर या जागेला कुबरेश्वर धाम म्हणतात. तर हे मागं बघू शकता तुम्ही, टोटल हे कुबरेश्वर धाम आहे. जे आपलं पंडित प्रदीप मिश्रा जे आहे, जे वक्ते, जे शिवपुराणचे वक्ते आपले जे महाराज आहे, हे त्यांनी निर्माण केलेलं धाम आहे. व इथं महत्त्व पण आहे की मनोकामना मागतो जो आपण ती पूर्ण पण होती. तर त्याच्यामुळं गर्दी पण बघू शकता तुम्ही, किती मोठ्या प्रमाणात गर्दी, कंटिन्यू अशी गर्दी राहते. व काही इतर दिवशी पण भरपूर मोठ्या प्रमाणात गर्दी राहते. तर ही कुबरेश्वर धाम गर्दी आहे. तर इथं तर भोलेबाबाचीच गर्दी आहे, भोलेबाबाचीच कृपा. तर आता आपण पुढची पूजेचं पण बघू. मला तुम्हाला ते नाव सांगायचं होतं, मी शिवर म्हणत होतो. शिवाय नमस्तुभ्यं श्री 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 शिवाय मित्रांनो, ही जी आहे ही मेन शालिग्राम आहे, याच्यापासून पिंड तयार करणार आहे. मी तुम्हाला म्हणजे लांबून दाखवतोय, तुम्हाला थोड्या वेळाने जवळ पण दाखवून, जेव्हा आपण दर्शनाला जाऊ तेव्हा जवळून पण दाखवून. आणि पाहू शकतो तुम्ही अशा पद्धतीची शालिग्राम आहे. हीच शालिग्राम याच्यापासूनच ती पार्थिव शिवलिंग तयार करणार आहे आणि ती त्या मंदिरात ठेवणार आहे. तिथं ते मंदिर दिसतं ना मोठं. हे बघा ही शालिग्राम आता क्लोजअप मध्ये दाखवतोय. शालिग्राम आहे. पंडाल आहे काय? हे मिनी पंडाल आहे. हा पंडाल आहे. हे इथं कथा वगैरे मी बोललो ना, ही छोटी ही कथा वगैरे होती, ती छोटी कथा इथं होती. हे बघू शकता. हे मधून असं आहे, ह्याच्यावरती पण एक आहे पण ते बंद केलेलं आहे सध्या.
मित्रांनो ही गोशाळा त्याच्या शेजारूनच ही इथून जे आहे ना हे इथून जायचं आहे मध्ये रुद्राक्ष घ्यायला. तर इथून आपण तिकडं रांग आहे अशी गोशाळेच्या शेजारूनच आहे, एकदम शेजारूनच आहे रुद्राक्षाची रांग. कुठून या इथून हे बघू शकता, या इथून आहे ना रुद्राक्षाची रांग आहे. समोरचं दिसतंय ना हे बाबा इकडून ही शेजारी गोशाळा, त्याच्यानंतर हे इकडून हे पंडाल छोटं ते मंडप वगैरे लावलेले मॅट हिरवी नेट त्याच्या शेजारून जायचं आहे. मला दाखवतो मी, बघा जरा असे आले का काय नाही इथून हे सगळी पब्लिक रुद्राक्ष घ्यायला चाललेली आहे. ते इकडून गेल्यानंतर आपल्याला रुद्राक्ष भेटेल. तो कसं भेटतो ते पण दाखवतो तुम्हाला. ही रांग आहे, हे दिसलं हे इथून बाबा नेट ही रांग आहे. इथून ताजं जाईल तो आता इथून मध्ये गेलं, इथून मध्ये गेलं सरळ जातं ही पूर्ण रांग आहे रुद्राक्षासाठी. इतर दिवसाला जर का आपण आलो तर शिवरात्री किंवा श्रावण महिन्यामध्ये तर हे पूर्ण फुल असतं रुद्राक्ष घेण्यासाठी. इतर टायमाला तुम्ही कमीत कमी येण्याचा प्रयत्न करा आणि असे स्लॅग सीझनमध्ये जास्त अशा याच्यात जास्त येण्याचा प्रयत्न करा. तुम्ही बघू शकता ही रांग आहे. आपण चाललेलं रांगेत तर फुल चाललेलं आहे. आपण पुढं बघू. श्री शिवाय नमस्कार. रुद्राक्ष हा रुद्राक्ष भेटलेला आहे. काही जास्त रांग नव्हती आज, गर्दी पण नव्हती. हा बघा हा पूर्ण रुद्राक्ष ही अशी निशाणी असते डबल घेऊ नये म्हणून, पण हा ओरिजिनल रुद्राक्ष आहे. आपण आलेलो आता बाहेर, आता निघलो बाहेर. हे जे विष्णू भगवानाची मूर्ती आहे त्याच्यात तुम्हाला बोलतो जस्ट साईडलाच भोजनालय म्हणजे प्रसादालय, जो प्रसाद भेटतो बाबांचा तो प्रसादालय इथं आहे. हे जे विष्णू भगवानाची मूर्ती आहे त्याच्यात जस्ट शेजारीची आहे. हे बघू शकता इथून एंट्री पण इथूनच होती आणि निघतं पण इथूनच होती. आणि हे इथं प्रभू श्रीरामांचं हे तुम्हाला क्लोजअपमध्ये दाखवतो. हे इथं कोणाला जर का चक्कर वगैरे आली नाही तर काही प्रॉब्लेम झाला तर इथं उपचार केंद्र पण आहे. आणि जे अन्नदान वगैरे करणारे त्यांच्यासाठी इथं जमा करण्यासाठी एक कक्ष आहे. आणि हे प्रभू श्रीरामांचे तुम्हाला म्हटलं ते लांबून तुम्हाला नीट दिसले नसणार तर ही क्लोजअपमध्ये तुम्ही बघू शकता. हे जे नदी क्रॉस करत होते ते रामायणमध्ये तुम्ही ऐकलं असेल, बघितलं पण असेल तुम्ही रामायणच्या त्याच्यामध्ये दाखवलेलं आहे. क्रॉस करताना जी जहाज होती ती जहाज दाखवलेली आहे आणि हा जो जहाज चालवणारा व्यक्ती दाखवलेला आहे. आणि हे प्रभू श्रीराम, सीतामाता, लक्ष्मण आला मतलब या साईड हे इथून एंट्री केली का त्याच्या जस्ट लेफ्ट साईडलाच इथून ताटं घ्यायचे. ताट घेतल्यानंतर इथं जेवण झाल्यानंतर या ठिकाणी धुवून पण आपणच घ्यायचे. सेल्फ सर्व्हिस हे चांगली गोष्ट आहे. आपणच आपले ताटं घ्यायचे, आपणच त्याच्यातच जेवायचं आणि तेच आपण धुवून टाकायचे. जेव्हा जिथं बसण्यासाठी असे सतरंजी आतरलेले
त्यानंतर आपण रांगेत असं जायचं ताटं घेऊन, तिथून समोरून प्रसाद घ्यायचा, मग इकडे येऊन बसायचं. बसल्यानंतर इथं आपला तो प्रसाद खायचा. त्याच्यानंतर जायचं तिकडच्या साईडला ताटं धुवून रिटर्न हे करायचं. ही रांग, हे पूर्ण रांग ही जी आहे ही पूर्ण रांग प्रसादासाठी दिसले. आणि हे इकडं बसण्याची जागा. तर नमस्कार मित्रांनो, ही झालेली आपली शिवरची ट्रिप, शिवर कोपरेश्वर धामची ट्रिप. तर ही ट्रिप कशी वाटली नक्की कमेंटमध्ये कळवा. आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन नक्की दाबा. आणि इटली याच्यानंतरची ट्रिप आपली उज्जैनची राहणार, त्याच्यानंतर ओंकारेश्वरची राहणार आहे. ती बघण्यासाठी तुम्ही नक्की चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबा, जेणेकरून नवीन तुम्हाला व्हिडिओ पण देईल. आणि ही ट्रिप कशी वाटली नक्की कमेंटमध्ये कळवा. तर ही ट्रिप आपण इथंच संपवत आहे. धन्यवाद.